इंदिरा भाऊजी तुम्हाला काय सांगू आता, माझा लेख ना त्या तळभद्री पोरीची भाषा बोलायला लागलाय. म्हणजे बुवांना गायब करण्यात माझा हात आहे. माझ्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे असा आरोप केला इंदिराने माझ्यावर. काय? हो, एका क्षणात सगळं संपल्यासारखं वाटलं मला. माझ्या मुलाने माझ्यावरच अविश्वास दाखवावा का? इतकी काय चुकीची वागले मी? इतक्या खालच्या तराला जाऊ शकते असा विचारच कसा करू शकतो तो? इतकी वाईट आहे का ग मी? आज ना आई म्हणून हरले मी. माझी माया, माझं प्रेम हरलं. आजवर ह्या पोरासाठी जे जे काही केलं ना ते सगळं मातीत गेलं. माझ्या पोरांनी माझ्यावरच आरोप केले. नाही, आरोप केले नाही, करायला लावलेत. म्हणजे कोणीतरी भडकवल्याशिवाय इंदिरा भाऊजी असं बोलूच शकत नाही. इतके घाणेरडे आरोप तुमच्यावर करूच शकत नाही. मला 100% खात्री आहे इंदिरा भाऊजींचे राणीनेच कान भरलेले. पण तसं जरी असलं तरी आता इंदिरा कुठे मान्य करणार आहे? आता मी सुद्धा ना घरातल्या कोणाशीच बोलणार नाहीये. असून नसल्यासारखी असेल. अयो, तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय? जिच्यामुळे हे सगळं काही घडतंय ना तिला कसा त्रास होईल याच्यासाठी प्रयत्न करा ना. मला कळेल असं सांगशील का? अयो, जे घडले त्याचा जरा वेगळ्या दृष्टीनं विचार करा. इंदिरा भाऊजी आणि राणीला कायमचं दूर करण्याची चांगली संधी मिळाली आहे तुम्हाला. आई, तुम्ही आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जा. काय? मी का घर सोडून निघून जाऊ? घर सोडून इथून निघून जा आणि एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये राहा. म्हणजे घरात कशी बोंबाबोंब होतीये बघा. सगळा दोष त्या राणीवर जाईल आणि जे काही घडलंय ना ते सगळं राणीमुळेच घडले असं इंदिरा भाऊजींना वाटते. आणि मग त्या दोघांमध्ये टोकाचं भांडण होईल आणि आपल्या मनामध्ये जी शंका आहे ती सुद्धा दूर होईल. मी काय म्हणतेय ते लक्षात येतंय ना तुमच्या? चांगलंच लक्षात येत आहे. आता तू बघच की त्या राणीची कशी जिरवते ते. मी तर आत्ताच निघून जाते घरातून. थांबा, आधी मी बघते कोणी आहे का खाली. कोणी नाहीये, तुम्ही निघा. थँक्यू. येस. आता महाडिकांच्या घरात फटाके फुटणार. आता इंदिरा राणी मधला वाद विकोपाला जाणार म्हणजे जाणारच. आता मला शोधण्यासाठी जीवाचं रान करावं लागेल. आता माझी किंमत कळेल सगळ्यांना. हे जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना या विचाराने त्या राणीच्या पायाखालची जमीन सरकली असेल. भाऊजी चला थोडा आराम करावं. अहो रात्रभर तुम्ही झोपलेला नाहीये.
असं जर केलं तर तब्येत बिघडेल की नाही तुमची? मालती असं कधीच वागत नाही हो. रात्रभर झाले तर पत्ता नाही. मला कशी झोप लागेल सांगा ना. एकदा माझ्याशी बोलायला हवं होतं की नाही? कुठे केली, काय केली? खरंय. अहो मालतीवर केवढा जीव आहे तुमचा, पण ती हल्ली अशी का वागते तेच कळत नाहीये. बरं, इंद्रा आणि अजित तिला शोधायला गेले, त्यांचाही पत्ता नाहीये. अगं बाई, मुलं आली वाटतं. इंद्रा, काय झालं? आणि मालती कुठे? आबा, आई नाही सापडली. काय? सगळीकडे शोधला, पण आई कुठेच नाही सापडली. आई कुठे गेली असेल? मला वाटलं होतं मी तिला शोधायला बाहेर पडेन, मला कुठेतरी ती सापडेल, मी तिला समजवेन, काही चुकलं असेल माझं तर माफी मागेन आणि तिला मी घेऊन येईन माझ्यासोबत. पण कुठे सापडलीच नाही आई. हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मालती सापडेल, आपण शोधूया तिला. आबा, आई काही करून सापडली पाहिजे हो. तिचं ना खूप प्रेम आहे माझ्यावर. माझी इतकी काळजी करते ना ती. आजपर्यंत माझ्या सगळ्या चुका माफ केल्या ती. मी कधी ऑफिसला गेलो असेल ना, मला सतत फोन करायची. इंद्रा, पोहोचलास का? नाश्ता केलास का? जेवलास का? कधी निघालास? मला म्हणायची, मला न सांगता घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि आज स्वतःच न सांगता निघून गेली. आबा, माझी आई मला हवी. काही करून नाही सापडली पाहिजे. आबा, मला खूप काळजी वाटते तिची. सर, तुम्ही सावरा स्वतःला. मालती मॅडम सापडतील. ते रागाच्या भरात निघून गेले असतील, पण त्यांचा राग शांत झाला की ते येतील परत. तुम्ही नका काळजी करू. पण असं घडलं काय? आणि असं रागावून निघून जायचं असतं का? बरं, तिला मी 1000 वेळा सांगितलंय, राग आवर, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, पण ऐकेल ते शपथ. चूक माझीच झाली. मी लक्ष ठेवायला हवं होतं ना तिच्यावर. हेच चुकलं. हे बघ, तू स्वतःला दोष देऊ नकोस. तुला तरी काय कल्पना रे, या सती अचानक घर सोडून निघून जाईल. आपण शोधूया मालतीला, सापडेल ती, काळजी करू नकोस. तुझी रात्रभर फिरतोयस, तुझी ओढाताण झाली, आवरून घे, फ्रेश हो. मी पोलिसांना पुन्हा एकदा फोन करून बघतो. इंद्रा, अजित, बाळा भूक लागली असेल ना? चला तुम्ही फ्रेश व्हा, मी काहीतरी